यापूर्वी अनेक वेळा शिवछत्रपती महाराज आणि स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ मासाहेबांना वंदन करण्यासाठी या पवित्र शिवनेरी किल्ल्यावर येण्याचं भाग्य मला लाभलं होतं. मात्र आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत वेगळा आणि जबाबदारीची जाणीव करून देणार आहे. नुकतीच मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ज्या कठीण प्रसंगात मी शपथ घेतली त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर जिजाऊ मासाहेब उभे होत्या. जिजाऊ मासाहेबांनी केवळ शिवरायांना जन्म दिला नाही तर स्वराज्याचा ध्यास दिला, संस्कार दिले आणि संकटाशी दोन हात करण्याची जिद्द दिली. तीच तुमची आमची प्रेरणा आहे, तोच आपला आधार आहे. या जन्मभूमीमध्ये ठेवलेल्या खरं तर माझ्यावर या क्षणी काटा अंगावर आलेला आहे. ज्या विचारांवरती आदरणीय दादांनी आयुष्यभर वाटचाल केली तोच शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा मी कधीही सोडणार नाही. हा शब्द या पवित्र भूमीमध्ये शिवजयंतीच्या साक्षीनं आज मी तुम्हाला सर्वांना देते. गेल्या अनेक वर्षापासून शिवजन्म सोहळ्याचं आदरणीय दादांनी अत्यंत श्रद्धेनं आणि निष्ठेनं उपस्थित राहत असत. शिवनेरी किल्ला शिवभूमी त्यांच्यासाठी केवळ ऐतिहासिक स्थळ नव्हतं तर ते त्यांच्या विचाराचं आणि कार्याचं प्रेरणास्थान होतं. आज ज्या ठिकाणी उभी राहून मी भाषण करते याच ठिकाणी आदरणीय दादांनी अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. स्वराज्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवलेला आहे. या कार्यक्रमाचे संयोजक आणि आदरणीय दादा यांच्या मधला स्नेहाचा धागा अत्यंत अतूट आणि जिव्हाळ्याचा होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तोच स्नेह, तीच परंपरा आणि तो विचार आपण सर्वांनी मिळून यापुढे तितक्याच ताकदीने आणि निष्ठेने जपायचा आहे. आदरणीय दादांना या पवित्र शिवनेरी किल्ल्याविषयी केवळ जिव्हाळाच नव्हता तर या शिव जन्मभूमीचे सौंदर्य वाढावं, तिचा ऐतिहासिक वारसा जपला जावा आणि भावी पिढ्यांना अभिमानाने दाखवता यावा यासाठी त्याने सातत्याने आटोकाट प्रयत्न केलेले आपल्या सर्वांच्या समोर आहेत.